जीचा मूळ आवाज काय माहिती आहे आपल्याला? ग आहे. जीचा मूळ आवाज काय? ग आहे. पण आता आपण काय बघूया, जीचा आवाज ज कधी होतो त्याचे दोन नियम लक्षात ठेवायचे. पहिलं काय आहे बघा रे, जीच्या नंतर, कुणाच्या नंतर? या जीच्या नंतर जर लगेच कोण पाहिजे आपला? आय पाहिजे. जीच्या नंतर लगेच आय आल्यास जीचा आवाज काय होतो? ग होतो का ज होतो? ज होतो. जी नंतर लगेच काय पाहिजे आपल्याला? हे बघा, ह्या जीच्या नंतर लगेच जर आय दिसला की ह्या जीला ग म्हणायचं नाही. काय म्हणायचं? ज म्हणायचं. बघा उदाहरण बघा, जी आहे, जीचा आवाज काय? ग आहे. पण जीच्या नंतर काय आला? आलाय. मग जीचा ज म्हणणार की ग म्हणणार? ज. म्हणा ज इजी रा जिरा फ जिराफ आलं. छान. हिला काट मारायचं तुला माहितीये ना? बघा ज, आता बघा जीच्या नंतर काय आलाय? आय. मग जीचा आवाज ग घेणार की ज घेणार? ज घेणार. मग ज ई जी न जिंज. बघा इथे मी जिंज का बरं घ्यायचं? जीच्या नंतर ई आहे, हा दुसऱ्या नियमातला ई आहे. आलं लक्षात? जिंजर आलं. जिंजर. ओके, हे समजलं? लक्षात घ्या, जीच्या नंतर जर समजा लगेच आय जर आला रे आला की जीचा आवाज ग न घेता ज घ्यायचा. हे कळलं? आता दुसरा नियम बघा. नियम नंबर 2, जीच्या नंतर लगेच काय पाहिजे आपल्याला? ई पाहिजे. लक्षात येते तुमच्या? या जीच्या नंतर लगेच कोण पाहिजे? ई पाहिजे. जर जीच्या नंतर ई आला तर जीचा आवाज ग घ्यायचा नाही, तर काय घ्यायचा? ज घ्यायचा. बघा जीचा आवाज इथे काय घेणार? ज. का बरं घेणार? जीच्या नंतर कोण आहे? ई आहे. म्हणून ज. बघा जर्म. काय आलं? आला जर्म. आला जर्म. आता बघा ह्या जीच्या नंतर ई आला, काय घेणार मग? ज ए जेंट जेंटल. बघा शेवटी ई आला. जेंटल नंतर जेंटले म्हणतात. जेंटले.